खेळत होते. आई ग, खूप दमलोय, चला बसूया. जेवण सगळे खेळून खेळून दमले आणि त्यांनी ठरवलं आता घरून आणलेल्या शिदोऱ्या सगळ्यांनी खायला घ्यायच्या. अरे दादा, तू काय आणलंय? जे तू आणलंय तेच मी आणलं. अच्छा, म्हणजे भाकरी आणि लोणी? हो, तुम्ही सर्वांनी काय आणलंय? मी काकडी आणली. आई म्हणाली घरात तेवढंच आहे. मी पोहे आणले. मी साईच्या लाया आणल्या. आई म्हणाली घरात एवढंच होतं. मी पोहे आणले. मी डाळिंब आणलं. मी पेरू आणला. मी साईच्या लाया आणल्या. मी दही आणली. तेवढंच होतं मला. एवढ्याच्यात तुमचं पोट भरणार? सगळ्यांना प्रश्न पडला की सगळ्यांनी थोडं थोडंच घरातून आणलं होतं. प्रत्येकाने एक एकच वस्तू आणली होती. आता प्रत्येकाचं पोट तरी कसं भरणार? मला एक युक्ती सुचली. कोणती युक्ती? आपण आपल्या सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करूया, म्हणजे सगळ्यांना सगळंच मिळेल. चालेल, पण त्याच्याने काय होणार? म्हणजे सगळ्यांना सगळंच मिळेल. चालेल. कृष्णाने छान युक्ती शोधून काढली. सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्र करायच्या म्हणजे सगळ्यांना सगळंच मिळेल. कृष्ण उठला. त्याने सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा करायला सुरुवात केली. सगळ्यांना गंमतच वाटत होती. काहीतरी वेगळं घडणार आहे आज. कृष्ण एका ठिकाणी बसला. केळीच्या पानावर त्याने सगळं एकत्र मिसळलं, एकजीव केलं आणि तयार झाला नवीन खाऊ. बलराम दादा उठला. त्याने सगळ्यांना तो खाऊ वाटला. मस्त वास येत होता, सुगंध. कसा लागेल खाऊ बरं? सगळ्यांनी देवाचे आभार मानले. देवा तुझे आभार. आणि खाऊ खायला सुरुवात केली. कृष्णा फारच मस्त आहे रे. हो हो, हो खूपच हो, छान. खूपच छान. हो, आम्हाला पण आवडलं, आम्हाला पण आवडलं. पण ह्या नवीन खाऊचं नाव काय ठेवायचं? काय ठेवायचं बरं? मला एक नाव सुचलं. गोपाळाने केलेला काला म्हणजेच गोपाळ काला. हो हो, हो हो, चालेल चालेल चालेल. आपण हे आता रोजच करत जाऊ. हो हो. सगळ्यांनी मजेने नवीन खाऊ खाल्ला. नवीन खाऊचं नाव होतं गोपाळ काला. बोला